काहीच म्हणणं नाही आहे. चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. साहेबांनी ऐकून घेतलं. मग आम्ही काही बाकीचे काही कार्यक्रम आता घेतलेत आणि परत मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिवस 8 जूनला परत येतो आहे. 8 जूनला मोठं शिबिर त्या ठिकाणी आमच्या इथं घेतो आहे उद्धवसाहेब येथील. आणि त्याच वेळेस आमचं शिवसेना भवन जे तिथं बनवलेलं आम्ही त्याचं उद्घाटन पण होईल. आणि त्याच्या आधी 15 तारखेनंतर 15 मेच्या नंतर माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो पाण्यासाठी हंडा मोर्चा जो आहे, हंडा मोर्चा तो आम्ही काढतो आहे, मोठा मोर्चा काढणार. आणि त्याच्या आधी आमचे रोजच्या म्हणजे आंदोलन छोटे मोठे सगळे असं आंदोलन करून जनतेकडे जायचं, बोलायचं, पाहायचं आणि त्यांना पाण्याचं सगळं समस्या सांगायची. त्याप्रमाणे आम्ही तो एक सुद्धा करत आहोत. केव्हाच वाद कुठं होता? नाही, सगळं ओके झालं. आता चला, आता काही नाराजी नाट्य नाही, एकत्र आलं पाहिजे. नाही ते आता आम्ही चाललो ना तिकडे. शिवसेना भवनमध्ये नेत्यांची बैठक आहे ना, आता मी आहोत तिथं. मी तिकडेच चाललो आता. हा, नाही गळाभेट तर केव्हा जातो. लहान आहे माझ्यापेक्षा. आम्ही गळाभेट तर घेत असतो कधी पण. नाही ते झालं तर ते सगळं व्यवस्थित झालं. ते कोण त्याचं म्हणणं आहे का? नाही मी माझ्या समाजाचा मेळावा होता. उद्धव साहेबांनीच मला सांगितलं तुमच्या समाजाचा मेळावा होता, विदर्भाचा, संपूर्ण विदर्भाचा होता, मोठा मेळावा होता. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो. तो 2 महिने आधीच ते नक्की ठरलं होतं. आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो. त्यांनी तोपर्यंत तिकडे मेळावा घेतला. पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत. दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम चॉकआउट करू. एकटा तो आणि एकटा मी, आम्ही दोघंही तसं नाही. आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊ. हां ते रात्रीच नाही, पण जेव्हा अंबादास दानवे यांना काल तुम्ही जी भूमिका व्यक्त केली त्यानंतर अंबादास दानवेंचं असं म्हणणं होतं ते का आले नाहीत हे खैरे साहेबांनाच विचारा, तेच जास्त सांगू शकतो. नाही, मग सांगितलं ना. मग मी कुठे गेलो होतो. 2 महिन्यापूर्वीचा माझा कार्यक्रम होता, विदर्भातला कार्यक्रम होता. तो विदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी नक्की करून म्हणजे पूर्ण नागपूरला. आणि तो संपला आणि नंतर रात्री उशिरा 4 वाजता आलो मी, पहाटे 4 वाजता. आणि म्हणून मी त्यावेळेस नव्हतो. पण जर आपण चर्चा करून केलं असतं तर आपण 1-2 दिवस तो कार्यक्रम पुढे ढकलला असता. कारण मला पण शिवसैनिकांशी बोलायचं असतं ना, चर्चा करायची असतं. आता ते मान्य झालं. आता काल तुमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला बोलवलं गेलं नाही. नाही बोलवलं नाही. कारण ते मी सांगितलं ना, बोलवलं गेलं नाही. परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही. आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय. हे झालं नक्की. आता तुमची नाराजगी होती की फोन पण केला नाहीत आणि अंबादास दानवे काढ्या टाकतात अशा पण प्रकारे. आता झालं. त्यांनाही काल साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार. सगळं व्यवस्थित होईल. वाद मिटला. चला, थँक्यू.